मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर। मुंबई आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीला ईमेलद्वारे बॉम्बने उडवून नेण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली। या धमकीच्या वृत्तानंतर मुंबई पोलीस दल आणि अन्य सुरक्षा यंत्रणा तात्काळ सक्रिय झाल्या असून संपूर्ण न्यायालय परिसरात अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्राप्त माहितीनुसार आज सकाळी उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय विभागाला एक धमकीवजा ईमेल मिळाला। या ईमेलमध्ये न्यायालयात बॉम्ब प्लांट करण्यात आला असून लवकरच त्याचा स्फोट घडवला जाईल असे नमूद करण्यात आले होते। या गंभीर घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मुंबई पोलिसांची तातडीची कारवाई। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी कोणताही धोका न पत्करता तातडीने पुढील कारवाई सुरू केली। न्यायालय परिसर रिकामा, सुरक्षेचा उपाय म्हणून सर्वप्रथम संपूर्ण उच्च न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला। न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। बॉम्ब शोधक पथक दाखल। बॉम्ब शोधक आणि नाशक पथक BDDS तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांच्यामार्फत संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू आहे। न्यायालयाची मुख्य इमारत, प्रत्येक मजला, दालने आणि सभोवतालच्या परिसराची काळजीपूर्वक पाहणी केली जात आहे। परिसर सील। पोलिसांनी उच्च न्यायालयाकडे जाणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद केले असून संपूर्ण परिसर सील केला आहे। या परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये। सायबर पोलिसांकडून तपास। ज्या ईमेल ID वरून ही धमकी पाठवण्यात आली त्याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची सायबर गुन्हे शाखा सक्रिय झाली आहे। हा ईमेल नेमका कुठून पाठवण्यात आला याचा तांत्रिक तपास युद्ध पातळीवर सुरू आहे। सद्यस्थिती: सध्या उच्च न्यायालयातील सर्व कामकाज पूर्णपणे थांबवण्यात आले आहे। संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून तपासणी मोहीम वेगाने सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही। मुंबई पोलीस या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। विशेष म्हणजे आजच दिल्ली उच्च न्यायालयाला देखील अशाच स्वरूपाची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये काही परस्पर संबंध आहे का या दिशेनेही तपास यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे।